की अंधेरी पूर्वमध्ये जेवढ्या सोसायटी आहेत, SRA असो किंवा प्रायव्हेट सोसायटी, सगळ्यांना सोलर प्रकल्पाशी जोडण्याचे आश्वासन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी मला दिलेले आहे. म्हणजे सोसायटीचं वीज बिल 0 होऊन जाईल. गुरुजी काका आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इथे कॅमेरा. आपल्या अंधेरीचे कार्यसम्राट आमदार गुरुजी काका पटेल यांनी जे सध्या महाराष्ट्राचं जे हाऊस सुरू आहे त्याच्यामध्ये अंधेरीचे जे मोठे मोठे प्रश्न अतिशय जोरदारपणे उचललेले आहेत आणि अंधेरीकरांसाठी मोठी कामं खेचून आणलेली आहेत. त्यासाठी अंधेरीच्या कार्यकर्ते गुरुजी काका आगे बढ़ो, अंधेरी का आमदार कैसा हो. सर्वांनी आमदार मुरजीभाई काका आहेत. काका तुम्हाला खूप खूप अभिनंदन. ज्या पद्धतीने अंधेरी विधानसभेत एक कार्यसम्राट आमदाराची गरज होती आणि ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष या अंधेरी विधानसभा वाट बघत होती, कोणतरी लोकांचा लोकसेवक मिळाला पाहिजे, त्याच माध्यमातून आज अंधेरी विधानसभेमध्ये आपण एक आमदार म्हणून लाभलेले आहात आणि गेल्या आठवड्याभरात आपण विधानसभा गाजवलेली आहे. अनेक प्रश्न लोकांचे जे होते ते तुम्ही उचलून धरलेले आहेत. मग ते 300 फुटावर SRAचं 400 फुटाचं घर असो किंवा त्यानंतर वीज बिलाचा प्रश्न असो, असे अनेक प्रश्न होते. काका कसं वाटतं विधानसभा तुम्ही गाजवताय? सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादांचे आभार मानतो की अंधेरी पूर्वमध्ये जेवढ्या सोसायटी आहेत, SRA असो किंवा प्रायव्हेट सोसायटी, सगळ्यांना सोलर प्रकल्पाशी जोडण्याचे आश्वासन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी मला दिलेले आहे. म्हणजे सोसायटीचं वीज बिल 0 होऊन जाईल. आणि सोसायटीमध्ये 2 पंप चालतात, लिफ्ट चालतात, भरपूर बिल लोकांना परवडत नाही, म्हणून ते एक सोलार प्रकल्प राबवण्याचे आश्वासन दोघांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटलच्या विषयात आपल्याकडे शासकीय रुग्णालय अंधेरी पूर्वमध्ये एकही नसताना एक सेवनीला आहे, तिथे महात्मा फुले योजना चालू आहे, म्हणून थोडं आपल्याला हे भेटते. आणि सर्वात मोठं प्रायव्हेट जेवढे हॉस्पिटल आहेत त्याच्यात एक होलिस्पीड हॉस्पिटल आहे. ते होलिस्पीड हॉस्पिटलची तक्रार माझ्याकडे किती दिवसापासून, म्हणजे बिल परवडत नाही, 10 लाख 5 लाख जास्त बिल ते काढतायत, म्हणून त्याची चौकशी मागितली. तो चॅरिटी हॉस्पिटल आहे, चॅरिटीवर न चालवता त्यांनी एकदम उद्योग म्हणून चालवत आहेत, तसं होता कामा नये. म्हणून ते मी माननीय आरोग्यमंत्रीकडे मागणी केली आणि आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्यावर चौकशी लावली आणि चौकशी सुरू झालेली आहे. म्हणजे आता शहानिशा होईल की होली स्पीडमध्ये काय काय आहेत, भ्रष्टाचार झाले आहेत, लोकांशी काय काय लोकांवर अन्याय झाला आहे. आता होली स्पीडवर लोकांची हॉस्पिटल आणि लोकांना न्याय भेटेल अशी मला अपेक्षा. काका 300 फुटावर लोकांना 400 फुटाची घरं मिळायला पाहिजे, हा मोठा प्रश्न तुम्ही लोकांचा तुम्ही उचलून धरलेला आहे, याविषयी काय सांगाल? बघा, SRA स्कीम आधी SRD होती, तेव्हा 180 फुटाचे घर द्यायचे, नाही ते 250 झाले, नंतर 269 झाले, 300 झाले. पण आता कुटुंब मोठे झाले, लोकांना छोटं पडतं आणि गरीब लोकांना परवडत नाही की सेल बिल्डिंगमध्ये जाऊन घर घ्यावं. म्हणून आपण मागणी केली आहे की 300 फुटावरून 405 कार्पेट फूट असतील तर 2 BHK माणूस एक परिवार चांगल्या प्रकारे राहू शकतो, म्हणून 400ची मागणी केली आहे. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं की लवकरात आपण करू. काका प्रत्येक शनिवारी हा जनता दरबार भरवला आणि असंख्य लोक तुमच्याकडे येत असतात, त्यांची कामं घेऊन. हे प्रत्येक कामं तुम्ही आग्रहाने बघून आपल्या लोकांना सांगत असता की ही कामं झाली पाहिजे. कशा पद्धतीने काम सुरू आहे काका? खूप लोक तुमच्याकडे प्रत्येक शनिवारी येत आहेत. बघा, जे लोक येतात त्यांच्यामुळेच मी आमदार झालो, त्यांनी मला तिकडे पाठवलं, म्हणून तिथं काम तर करावं लागेल. थँक्यू काका. आपल्यासोबत उमेश राणेजी काय सांगाल, ज्या पद्धतीने आपल्या विधानसभेचे आमदार हे अनेक प्रश्न विधानसभेत उचलताना दिसत आहेत. गेला आठवडा त्यांनी गाजवलेला आहे, अनेक प्रश्न होते त्यांनी या ठिकाणी उचललेले आहेत. कसं बघताय तुम्ही? अंधेरीकरांना पहिल्यांदा जसं आमदार मिळालेला आहे आणि पहिल्यांदा अंधेरीचा आमदार बोलताना आणि हाऊसमध्ये अंधेरीकरांचे प्रश्न मांडताना लोकांना पाहायला मिळत आहे, टीव्हीवरती, क्लिप्सवरती, सोशल मीडियावरती. हे पाहून सर्वांना असं वाटतंय की आपण जो आमदार गुरुजी काका पटेल यांना भरघोस मतं जी दिलेली आहेत
त्या मतांचं चीज झालेलं आहे. अंधेरीमध्ये हॉस्पिटलचा प्रश्न आहे, ट्रॅफिक जामचा प्रश्न आहे, SRA सारख्या ज्या संस्था आहेत त्यांच्या इलेक्ट्रिक बिलांचा प्रश्न आहे, होली स्पिरिट हॉस्पिटल सारखं जे प्रचंड लूटमार चाललेली आहे तो प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न काका उचलत आहेत. गेल्या आठवड्याभर आपण बघतो. हे पाहून मनाला एक समाधान वाटतंय की इतक्या वर्षांनी का होईना आम्ही एक योग्य आमदार जिंकून दिलेला आहे आणि शिवसेना BJP युतीचे आमदार मुर्जी काका पटेल हे खूप छान काम करत आहेत. ज्या एरियामध्ये पाण्याची समस्या होत्या त्याही त्यांनी लिलया सोडवलेल्या आहेत. रस्त्याची कामं जोरात चालू आहेत. गल्ल्या गल्ल्यांमध्ये माणसं त्यांनी पाठवलेली आहेत सर्वे करण्यासाठी. गटार पायवाटा याची कामं सुरू करतायत आणि अतिशय सुंदर काम होत आहे. त्याबद्दल आम्ही सगळे खुश आहोत.